जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धरणाच्या पाण्यात अज्ञात स्त्रीचे धडापासून शिर कापलेले आढळून आल्याने तालुक्यासह जिल्हाभरात एकच खळबळ। विनाधडाचे शिर धरणाच्या पाण्यात आले कुठून? शिर तर मिळाले परंतु धड कुठे? याबाबत पोलीस प्रशासनापुढे मोठे आवाहन। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाची घालमेल। जिल्ह्यात सलग 2 खुनाच्या घटनेने जिल्हा हादरला। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील पळसी कोरडी प्रकल्पातील धरणाच्या पाण्यात बुधवारी 12 जून रोजी सकाळी एका अज्ञात महिलेचे धडापासून वेगळे कापलेले शिर निळ्या रंगाची पिशवीत सापडल्याने खांडबारा परिसर हादरला आहे। या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धरणाकडे मोठी गर्दी केली होती। सकाळच्या वेळी काही शेतकरी बैल धुण्यासाठी धरणाकडे आले असता त्यांना निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत धडापासून वेगळे असलेले कापलेले स्त्री जातीचे शिर दिसून आले। याची माहिती तात्काळ प्रत्यक्षदर्शीकडून पोलिसांना देण्यात आली। घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते। त्यांनी तपास सुरू केला असून महिलेची हत्या करून शिर कापून प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून धरणाच्या पाण्यात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। ही महिला कोण आहे? कोणत्याही गावाची आहे? या महिलेचे नाव काय? हत्या कोणी केली? काय कारण अद्याप स्पष्ट झाले नसून खांडबारा पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत। नवापूर तालुक्यातील झामट्यावड ते वडझाकण रस्त्यादरम्यान झरीपाडा गावाच्या फाट्याजवळ रस्त्यावरील नाल्याच्या फरशी पुलाच्या पाईपमध्ये एका गोणीत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती। ही घटना ताजी असताना दुसऱ्या हत्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नंदुरबार जिल्ह्यात चोरी आणि हत्येच्या घटनेत वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। आज या कोरडी प्रकल्प पळशी तालुका नवापूर या ठिकाणी सकाळी आपल्या काही शेतकरी बैलद्वारा 9 वाजता आले असता त्यांना एक बंद कॅरीबॅगमध्ये काय एक स्त्री म्हणजे हत्या करून मुंडी सापडलेली आहे। तर त्याबाबत आम्हाला मेन लोकांना सूचना मिळतात आम्ही पोलीस पाटील यांनी तात्काळ आपल्या नजीकच्या विसरवाडी पोलीस स्टेशनला ती माहिती कळवलेली आहे आणि ते पुढील चौकशी पोलीस येत आहे आणि ते करणार आहे।